यायला हे हापूस आंबे विकणार. बरं हातात कुठचा आंबा हेही माहित नाही. साहब ले लो हापूस है, साहब ले लो अरे हा हापूस नाही, हा पायरी आहे. नाही साहब हापूस आहे. अरे मला माहिती की तुला माहिती, आमच्या इथे येतो का तुझ्या इकडे येतो? हा मला सांग. नाही साहब हापूस आहे, हापूस आहे. आयुष्यात कधी समुद्र बघितलं नाही, मासे हे विकणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझी कोळी बांधवांना पण तीच विनंती राहील की तुम्ही देखील गाफील राहू नका. तुम्ही हे केलं नाहीत म्हणून हे पसरले, हे आतमध्ये गेले, याचं कारण तेच आहे. माहिती आहे ना, असेल हरित देईल खाटल्यावरी, असे आम्ही पडून राहतो. आणि सगळं हातातनं ज्या वेळेला निसटायला लागतं त्यावेळेला आम्हाला समजायला लागतं, अरे आमच्यावर झाला अन्याय. 1922 साली प्रबोधनच्या पहिल्या अंकामध्ये माझ्या आजोबांनी लिहिलं होतं की परप्रांतातनं लोंढे येतील आणि या मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व गमावून बसावं लागेल. 1922 साली लिहिलं होतं. त्याच्यानंतर अनेकांनी लिहिलं. आजपर्यंत आपण हे गोष्ट बोलतोय, आपण कधी सावध होणार आहोत? आज या सगळ्या गोष्टीमध्ये मला काय करायचं होतं? आता काय निवडणुका आहेत का काय? हे पेटलेलं मराठी मन तुम्हाला असंच धगधगत ठेवावं लागेल तर या इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सुखाचे दिवस येतील. हे जर पुन्हा शांत झालं, पुन्हा जर तसंच जर झालं, किती वेळा पेटवायची आणि किती वेळा थंड होणार? किती वेळा ही गोष्ट करायची? किती वर्ष करायची? हीच गोष्ट माननीय बाळासाहेबांनी 66 साली केली, अजूनही तीच गोष्ट करावी लागते. म्हणजे सकाळ दैनिक आहे ना, त्या सकाळ दैनिकाच्या एका कार्यक्रमाला बासू भट्टाचार्य गेले होते, मोठे दिग्दर्शक. आणि या बासू भट्टाचार्यांनी तिकडे भाषण केलं. भाषण काय होतं माहितीये? काय बोलले ते? म्हणाले, जर समजा तुम्हाला बंगाली भाषा येत नसेल तर 15 दिवसाच्या वरती तुम्ही बंगालमध्ये राहू पण शकणार नाही, कलकत्त्यामध्ये राहू पण शकणार नाही, कारण तुम्हाला राहताच येणार नाही जर तुम्हाला बंगाली भाषा येत नसेल तर. त्यावर बोलले की मी गेली 30 वर्ष मुंबईमध्ये येतोय, मला मराठी येत नाही, पण मी मराठी न येता देखील जगू शकतोय. हे त्यांनी जेव्हा सांगितलं, हे तरी आपल्याला कळणार आहे. एक समोरचा माणूस जेव्हा आपल्याला सांगतो की अरे मराठी इतकी मोठी भाषा, हजारो वर्षाच्या संस्कार केलेली ही भाषा, ज्ञानेश्वर माऊलींपासून आतापर्यंत सर्वांनी केलेले संस्कार, आमच्या साहित्यिकांपासून, आमच्या कवींपासून अनेकांनी केलेले संस्कार, ही इतकी मोठी प्रचंड चांगली भाषा, तीच गमावून बसतोय आम्ही. आम्हीच सुरुवात करतो टॅक्सीत बसताना, भैया जी फाउंटन आएगा क्या, भैया जी भाजी कैसा दिया. विचारा मराठीत त्याला, भाजी कशी दिलीस. जायचंय मला, ते काय जे बोलायचंय ते मराठीमध्ये बोला. नाही ऐकलं ना तर मला येऊन सांगा, एक तर माझ्या घरी किंवा राजगडवरती. त्याची टॅक्सी नंबर आणि सगळ्या गोष्टी. आज मुंबईमध्ये टॅक्स्या चालू आहेत, रिक्षा चालू आहेत सगळीकडे. कोण चालवतं? एकेका नंबर प्लेटवरती 2-2, 3-3, 4-4 टॅक्स्या चालू आहेत. एकेका ड्रायव्हिंग लायसन्स वरती 10-10, 15-15 माणसं काम करतायत. कुठच्याही टॅक्सी ड्रायव्हरला जर समजा तुम्ही विचारलं की तुझं लायसन्स दाखव, तर तो सर्टिफिकेट दाखवतो कुठतरी, असं काहीतरी झेरॉक्स मारलेलं काहीतरी. हा जगातला नियम आहे. जगामध्ये कोणत्याही टॅक्सीमध्ये जर समजा तुम्ही बसलात तर पुढे त्या ड्रायव्हरच्या बाजूला त्याचा फोटो, त्याची आयडेंटिटी पासून सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या असतात, ठेवलेल्या असतात. आमच्याकडे रेल्वे स्टेशन पासून रात्री चित्रपट गृहामधून बाहेर पडल्यानंतर कुठूनही कसंही हा टॅक्सांमध्ये फिरतो. कोण आहे ती माणसं? कसं कळणार कोण चालवते गाडी? याला सुरक्षितता म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था अशी राखली जाईल, कोणाच्याही हातामध्ये तुम्ही काही देताय, कोण माणसं येत आहेत, काय करतायत, काहीच माहिती नाही. हे असे टॅक्सी मी आता मगाशी जसं दाखवलं, हे कसं काय शक्य होईल हो? नाहीतर बिनधास्त फिरतायत.
आणि म्हणून माझ्या सगळ्या जेवढ्या अधिकार पदावरती जे लोक आहेत ना, शासकीय सगळ्या अधिकार पदांवरती, माझी बाबांनो तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आजपर्यंत झालेल्या ज्या चुका आहे त्या जाऊन देत, पण याच्या पुढे तरी या असल्या चिरीमिरीसाठी म्हणून महाराष्ट्र विकायला बाबांनो काढू नका. भविष्यात महाराष्ट्राचं नुकसान तुमच्या हातून होईल, हे असलं पाप करू नका, खरंच करू नका. काय कमी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या मुलामध्ये काय कमी आहे? कोणत्या मुलींमध्ये काय कमी आहे? काय काय कमी काय मला जरा सांगा ना. काय भाषा, इतकी सुंदर भाषा, इतकी सुंदर भाषा. श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट चळवळीचे. मला एक मगाचं उदाहरण राहिलं मगाशी. गंमत बघा, कसं होतं हे ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात ना, त्याची मी उत्तरं देतोय. तुम्हाला ज्यावेळेला हे असले प्रश्न विचारले जातील ना, त्यावेळेला ही उत्तरं तुम्ही द्या. मला सांगा, मुंबई ही कुठेही राहिली असती तरी या देशातच राहिली असती, हो की नाही? मग ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मार्क्स नंतर जगातल्या कामगारांनो एक व्हा अशी हाक ज्या माणसाने दिली ते आमचे श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते इथे महाराष्ट्रातले. ते एस.एन. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे यांच्यापासून अनेक दिग्गज, या सगळ्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी हाक का दिली? कारण या मुंबईवरती संपूर्णपणे जो हक्क आहे तो महाराष्ट्राचा हक्क आहे. का त्यांना घटना माहिती नव्हती? का ते शिकलेले नव्हते? का त्यांना काहीच माहिती नव्हतं? इतके विद्वान या महाराष्ट्रामधले ज्यावेळेला एकत्र येऊन सांगतात की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे, त्यावेळेला त्या मुंबई महाराष्ट्राचं महत्व किती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि अरे आपण कोणाला विकतो, कोणासमोर ठेव